Hi students, welcome in Jizamat Academy. Today we are going to learn Practice Question Bank March 2021 Set 2 with answers. Section 5 Writing Skill, it is for 25 marks. But now we are going to learn only the question number 5. आज आपण क्वेश्चन नंबर 5 ची आन्सरच्या ठिकाणी बघणार आहोत. रायटिंग सेक्शन 25 मार्कासाठी दिलेला आहे. त्यातील क्वेश्चन नंबर 5 हा 10 मार्कासाठी आहे. लेट्स सी द क्वेश्चन नंबर 5. चला तर बघूया मग काय म्हणतो क्वेश्चन नंबर 5. Section 5 writing skill 20 marks, letter writing, it is for 5 marks. A1 or A2 do any one of the following. दोन लेटर दिलेले असतील A1 किंवा A2 त्यापैकी एक तुम्हाला सोडवायचा आहे. सपोज यू आर तन्वी or Tanmay Mughle. Read the advertisement given below and attempt any one of the letters given below it. This is the advertisement. हे advertisement दिले आणि तुम्हाला याच्यावर A1 किंवा A2 एक लेटर लिहायचं आहे. आपण या ठिकाणी दोन्ही लेटर कसे लिहितात हे पाहणार. सर्वप्रथम आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघूया. जॉईन समर कॅम्प ऑर्गनाइज्ड बाय मिस्टर श्रीहरी जाधव, शिवपुरी कॉलोनी, उमरगा. Duration 15 days, 16th May to 13th May 2021. Fees 2000 rupees. Mobile number 9403864601. Camp for children to learn, developing personality, good social activity, makes you confident, training in joyful activities, improve the hidden qualities. These are the points in the camp. कॅम्प मधील काही पॉइंट्स आपण पाहिलेले. आता या ऍडव्हर्टाइजमेंटच्या बेसवर आपल्याला A1 किंवा A2 या दोन्हीपैकी एक लेटर एक्झाम मध्ये सोडवावं लागतं. आय थिंक फॉर्मल लेटर हे बेस्ट राहील तुम्हाला एक्झाम मध्ये सोडवण्यासाठी. पण तुमची तयारी जर इन्फॉर्मलची असेल तरी देखील चालेल, त्याला देखील चांगले मार्क्स मिळतील. लेट्स सी द क्वेश्चन नंबर A1. बघूया A1 काय म्हणतो. लेटर रायटिंग. Look at the following, look at the given advertisement. Write a letter to your friend appealing to him or to join. Make use the points in the advertisement and you may add your own. Let's see. चला तर बघूया मग. आपल्याला आपल्या मित्राला पत्र लिहायचं आणि त्याला सांगायचंय की कॅम्प जॉईन करण्यासाठी त्याला प्रोत्साहित करायचंय. सो लेट्स सी. बघूया कशा स्वरूपामध्ये हे लेटर लिहिता येईल. सर्वप्रथम आपल्याला उत्तरामध्ये अ लेटर टू द फ्रेंड असं टायटल टाकायचं आणि त्यानंतर आवर ऍड्रेस, सेंडर्स ऍड्रेस, पाठवणाऱ्याचा पत्ता, त्यांनी आपलं नाव दिलेलं आहे तन्मय किंवा तन्वी, त्यामुळे आपण तन्मय मुगळे हे नाव निवडलेलं आहे. 11th जिजामाता निवास. सर्वप्रथम घरावरचा क्रमांक आणि घर क्रमांक आणि घराचं नाव मेन्शन करणं जरुरी असतं. त्यानंतर आता आपण या ठिकाणी शिवपूर कॉलनीचा ऍड्रेस घेतलेला आहे, कारण आपल्याच कॉलनीतील श्रीहरी जाधव सरांनी हा कॅम्प आयोजित केलाय असं समजून आपण तिथला ऍड्रेस निवडलेला आहे. शिवाजी रोड, उमरगा 413606. जर तुम्हाला उमरग्याचा पिनकोड माहित नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी 4 ने सुरुवात करून किंवा डायरेक्ट XX असं 6 टाइम X लिहिला तरी चालतं, कारण तुम्हाला तिथला पिनकोड माहित नसेल तर. 5th May 2021. आज आपण दिनांक टाकलेला आहे 5th May, कारण कॅम्पची डेट आहे 16th May टू 13th May पर्यंत. तर आपल्याला काय करायचंय, ऍटलिस्ट 10 डेज 10 दिवस अगोदर तरी आपण आपल्या मित्राला लेटर लिहून कळवलं पाहिजे. 8-10 दिवस अगोदरची डेट आपण लेटर मध्ये लिहिली पाहिजे. हा पॉइंट लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण सल्युटेशन्स लिहितो. डिअर संतोष, त्या मित्राला आपण पत्र पाठवतोय त्याचं नाव लिहिलेलं आहे आपण. तर त्या ठिकाणी तुम्ही डिअर फ्रेंड संतोष असं देखील लिहू शकता. इंट्रोडक्शन. आता आपल्याला इंट्रोडक्शनरी पॅराग्राफ लिहायचा आहे, तो आपण सुरुवात करू. आय रिसीव्ड युअर वंडरफुल लेटर अँड became happy after reading. Your letter is really pleasant for me. How are you and all the family members? आता आपण आपल्या मित्राला इंट्रोडक्शन मध्ये विचारतोय तो कसा आहे आणि कुटुंबातील सर्व सदस्य कसे आहेत. ते अद्भुत पत्र मिळालं असं म्हणून आपण इंट्रोडक्शन. वी ऑल आर फाईन हिअर.
It was nice to know that you are free now after your annual exams. हे झालं आपलं इंट्रोडक्शन मध्ये आपण तू कसं आहेस, आम्ही छान आहोत या स्वरूपातील रचना. तुझं लेटर खरंच वंडरफुल आहे, अद्भुत आहे, ते मला मिळालं, अशा स्वरूपातील रचना आपण याच्यात केलेली आहे. आणि आता आपण पाहतो पुढील पॅराग्राफ, ज्याला मेन बॉडी ऑफ द लेटर म्हणतो, ती आहे. टुडे आय एम गोइंग टू टेल यू अबाउट अ वंडरफुल समर कॅम्प which is organized by well-known person Mr. Shri Hari Jadhav in our Shivpur colony. It is for 15 days, 16th May to 13th May 2021. This camp is very important for children. It is for personality development and it will help to increase the confidence of children. It is really a good social activity. आपण या लेटर मध्ये काय केलेलं आहे, वारंवार काही ठिकाणी अंडरलाईन केलेले आहे. लेटर मधील दिलेले पॉइंट असतील तर त्याला आपण अधोरेखित करायचं, अंडरलाईन करायचं, जेणेकरून पेपर ते चेक करत असताना एक्झामिनरला इन्क्लुडिंग ऑल पॉइंट्स जाणीव होईल. इन दिस कॅम्प they are going to give training in joyful activities. It will improve the hidden qualities of children. So I'm going to join it. I think you should also join it. त्याशिवाय वाक्य रचना, I think you should also join it. कारण आपल्याला काय करायचं, अपीलिंग लेटर लिहायचं, म्हणजे त्याला जॉईन करण्यासाठी अपील करायचे आपल्याला. It is golden chance for us. So please think about it. Its fees is 2,000 rupees. For more details, you can call the organizer for mobile number 940-386-460. You know, knowledge is wealth and you must get it. We have free time now and you know well, time is money. So we must use it for this useful summer camp. I hope you will join the summer camp and enjoy it. अशा स्वरूपामध्ये आपण मेन बॉडी ऑफ द लेटर लिहिलेले आहे. त्यामध्ये सगळे मुद्दे आपण इन्क्लूड केलेले आहेत ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. शिवाय आपल्या मनाने काही पॉइंट्स आपण ऍड त्याच्यामध्ये केले, जेणेकरून लेटरला एक समर्पक रूप येईल, त्याचा आपण पुरेपूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि यानंतरचा शेवटचा लास्ट लाईन, गिव्ह माय वॉर्म रिगार्ड्स टू अंकल अँड आंट अँड लव्ह टू मोनू. युअर्स लव्हिंगली फ्रेंड तन्मय मुगळे. अशा स्वरूपामध्ये आपण पत्राचा समारोप किंवा शेवट केलेला आहे. कन्क्लुडिंग लाईन आलेली आहे शेवटी आणि शेवटचे सल्युटेशन्स आपण या लेटरमध्ये लिहिलेले. अशा स्वरूपात जर तुम्ही लेटर लिहिला तर तुम्हाला या लेटरचे पूर्ण गुण प्राप्त होऊ शकतात. सो हा होता A1 मधील लेटर. आता बघूया आपण, हे होतं इन्फॉर्मल लेटर. आता आपण फॉर्मल लेटर कडे जाऊया, A2 कडे. A2, look at the given advertisement. Write a letter to Mr. Sri Hari Jadhav, informing him that you are interested in joining the camp. Ask about the things to be carried with you for the camp. आता आपल्याला श्रीहरी जाधवांना पत्र लिहायचे, मिस्टर श्रीहरी जाधव, आणि त्यांना सांगायचंय की यू आर इंटरेस्टेड इन द कॅम्प, जॉइनिंग द कॅम्प. आता त्यांना विचारायचं, आस्क अबाउट द थिंग्स टू बी कॅरीड विथ यू फॉर द कॅम्प. कॅम्पसाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत हे आपण त्यांना विचारायचं. सो लेट्स राईट द आन्सर. चला तर आपण उत्तर लिहूया. अ लेटर टू द ऑर्गनायझर असं आपण टायटल टाकलेलं आहे, जेणेकरून एक्झामिनरला क्लिअर इंडिकेशन असेल की आपण पत्र कुणाला लिहिलेलं आहे. आणि याने लेटरमध्ये गुडविल दिसून येतं आपल्याला, की आपण लेटरचे पूर्ण पॉइंट्स अगदी सुरुवातीपासून व्यवस्थित मांडणी करतोय हे दिसून येतं. तन्मय मुगळे, 11 जिजामाता निवास, लक्ष्मी कॉलनी, ओल्ड औसा रोड, लातूर 413512, मे 2021. अशा स्वरूपामध्ये आपण आपला पत्ता लिहिलेला आहे. या ठिकाणी आपण शहर वेगळे लिहिलेलं आहे, कारण आपण बाहेरून श्रीहरी जाधव यांना पत्र पाठवतोय असं दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. यानंतर रिसिव्हरचा ऍड्रेस, ज्यांना पत्र पाठवतो त्यांचा पत्ता, टू मिस्टर श्रीहरी जाधव, शिवपूर कॉलनी, उमारे. अशा स्वरूपामध्ये आपण ऍड्रेस लिहिलेला आहे. यानंतर आता आपल्याला लिहायचे सब्जेक्ट. तेव्हा एक ओळ सोडून आपण सब्जेक्ट लिहायचंय. सब्जेक्ट, इंटरेस्टेड इन जॉईनिंग द कॅम्प. आपण सब्जेक्ट मध्ये सांगितलं की इंटरेस्टेड इन जॉईनिंग द कॅम्प, आम्ही कॅम्प जॉईन करण्यासाठी इंटरेस्टेड आहोत असा याचा अर्थ. एक ओळ सोडून आपण सल्युटेशन लिहितोय, रिस्पेक्टेड सर. त्यानंतर एक ओळ सोडून आपण खाली लिहितोय इंट्रोडक्शन
introductory paragraph. I'm Tanmay Mugle from Latur. I'm interested in joining the camp. I like your innovative ideas. अगदी शॉर्ट मध्ये आणि मोजक्या शब्दामध्ये आपण यांचं इंट्रोडक्शन आपलं दिलेलं आहे. आता मेन बॉडी ऑफ द लेटर पॅराग्राफ टाकून लिहायचंय. सर, you have taken the right decision on right time. I'm really excited to join the summer camp. I think it's a golden opportunity for us. It is the need of time to develop our personality. Nowadays, we have free time and your summer camp is really useful for us. So please tell me which thing should I bring with me for this camp. Also tell me the rules and regulations of the camp. I really appreciate you for this camp from the bottom of my heart. I hope that it will be really useful for us. I also hope that you will reply me soon. अशा अगदी मोजक्या शब्दामध्ये आपल्याला फॉर्मल लेटर लिहिता येतं. फॉर्मल लेटर मध्ये फॉर्मॅलिटीज सगळ्या मेंटेन कराव्या लागतात, आपल्याला मेन्शन करावं लागतात त्याच्यामध्ये फॉर्मॅलिटीज. आणि लक्षात ठेवा, यामध्ये बिनकामाच्या गोष्टी बिलकुल मांडायच्या नाहीत. आता कॅम्पची ऍडव्हर्टाइजमेंट त्यांनीच केलेली आहे, त्यामुळे त्यांना त्या कॅम्प मधून काय काय प्राप्त होतं, काय काय पॉइंट्स आहेत कॅम्प मधले, हे इथे मेन्शन करण्याची गरज नाही. जसं आपण इन्फॉर्मल लेटर मध्ये मित्राला सांगितलेलं होतं, तसं इथे सांगण्याची काही आवश्यकता नाही. म्हणून याला मोजक्या शब्दामध्ये आपल्याला याची मांडणी करता येते. आणि शेवटला आपल्याला एक वर्ड सोडून आपल्याला सल्युटेशन्स लेटरचे द्यायचे. थँक्यू. युअर्स सिन्सिअरली तन्मय मुगले, असं म्हणून आपल्याला शेवटचे सल्युटेशन्स. अशा स्वरूपामध्ये आपण इन्फॉर्मल आणि फॉर्मल हे दोन्हीही लेटर या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि यांची मांडणी लक्षात आलेली असेल. चला तर मग बघूया आपण याचा पुढला प्रश्न, क्वेश्चन नंबर 5. हा प्रश्न देखील आपल्याला 5 मार्कासाठी आहे. क्वेश्चन नंबर 5B. क्वेश्चन नंबर 5B मध्ये तुम्हाला डू एनी वन ऑफ द फॉलोइंग हा प्रश्न सोडवायचा आहे. B1 और B2 या दोन्ही पैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. B1 मध्ये डायलॉग आहे, तर B2 मध्ये स्पीच रायटिंग आहे. आय थिंक मला असं वाटतं की डायलॉग रायटिंग हा बेस्ट ऑप्शन आहे स्पीच पेक्षा, परंतु या ठिकाणी आपण दोन्हीही पाहत आहोत. तुम्हाला जो ज्याची प्रॅक्टिस चांगली झालेली आहे तो प्रश्न तुम्ही सोडवू शकता. दोन्हीलाही व्यवस्थित सोडवल्यावर आउट ऑफ मार्क्स मिळतील. त्यामुळे दोन्हीचे देखील प्रिपरेशन व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. पाहूया B1 और B2 या दोन्ही ऑप्शनला आपण या ठिकाणी पाहता. लेट्स सी B1. सर्वप्रथम आपण B1 बघूया. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल सेंटेन्सेस. आता आपल्याला काही सेंटेन्स दिलेले जम्बल सेंटेन्सेस, त्याच्यामधून आपल्याला डायलॉग प्रिपेअर करायचा आहे. पाहूया कुठले पॉइंट्स दिलेले आहेत. नंबर 1, आय यूज इट whenever I go to the public places. Number 2, do you know the importance of washing hands? Number 3, when do you use a mask? And number 4, yes, I know it is necessary. अशा स्वरूपामध्ये 4 जम्बल सेंटेन्स दिलेले आहेत. यांना प्रॉपर ऑर्डर करायची यांची आणि यांचा एक मिनिंगफुल डायलॉग तयार करायचा. पाहूया हाऊ टू अरेंज देम. त्यांना कसं अरेंज करायचं. 4 पॉइंट्स वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की यातला सर्वप्रथम कुठला मुद्दा आपण वापरू शकतो. तो आहे, आपण आन्सर मध्ये सांगूया, डू यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ वॉशिंग हँड्स. याचं उत्तर येतं यस, आय नो इट्स नेसेसरी. आणि यापुढे व्हेन डू यू यूज अ मास्क, आणि याचा आन्सर आय यूज इट व्हेनेवर आय गो टू द पब्लिक प्लेसेस. अशा स्वरूपात मांडणी केल्यानंतर यांची करेक्ट ऑर्डर, एक करेक्ट क्रम आपल्याला आपल्यासमोर. या प्रश्नाला तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. तेव्हा याला व्यवस्थित वाचा, कन्फ्युज न होऊ देता थिंकिंग करायचं की कुठला प्रश्न अगोदर येऊ शकतो. 2 प्रश्न आहेत, तेव्हा दोन्हीपैकी कुठला प्रश्न अगोदर येऊ शकतो याचा विचार केल्यानंतर तुम्हाला योग्य प्रश्न लक्षात येईल. तर यानंतरचा पुढला क्वेश्चन आहे नंबर 2, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. आता तुम्हाला डायलॉग कम्प्लीट करायचा आहे. इट इज ऑल्सो फॉर 1 मार्क. हा देखील 1 मार्कासाठी दिलेला आहे. त्यामध्ये 2 प्रश्न आहेत. वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज असा प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. आणि दुसरा प्रश्न आहे, व्हाय डू यू लाईक द प्लेस. हे ठिकाण, ते ठिकाण तुम्हाला का आवडतं. म्हणजेच तुम्ही एका प्लेसचं जे नाव सांगणार
त्या प्लेस तुम्हाला का आवडतं याचं रिझन तुम्हाला दुसऱ्या प्रश्नामध्ये द्यायचं. हा सुद्धा 1 मार्कासाठी प्रश्न आहे. या दोन्हीची उत्तरं करेक्ट आले तर तुम्हाला 1 मार्क मिळू शकतो. बघूया मग आपण याचं एक आयडियल आन्सर आम्ही तुमच्यासाठी प्रिपेअर केलेला आहे. व्हेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज? याचं उत्तर वी स्पेंड आवर हॉलिडेज इन महाबळेश्वर. आता आपल्याला याचं वाय हे रिझन द्यायचं आहे. वाय डू यू लाईक द प्लेस? ते आहे I like it because it is very beautiful hill station in the arm of Pune. अशा मग अगदी मोजक्या शब्दामध्ये आपण याची उत्तराची मांडणी जर केली तर तुम्हाला करेक्ट मार्क या प्रश्नासाठी मिळू शकतो. चला तर मग बघूया याच्या पुढला प्रश्न. तो आहे क्वेश्चन नंबर 3. यातला सी ऑप्शन. 3 मध्ये बघूया. राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स इन डेली लाईफ. आता आपल्याला डेली लाईफ मध्ये स्पोर्ट्स अँड गेम्स किती इम्पॉर्टंट आहेत हे डायलॉग मध्ये मांडणी करायचं. तेव्हा आपल्याला डायलॉगला देखील एक उत्कृष्ट टायटल देऊ जेणेकरून तुम्हाला अगदी पूर्ण मार्क मिळतील. तर मग डायलॉग मध्ये लिहायचं अ डायलॉग बिटवीन राम अँड कृष्णा ऑन इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स इन डेली लाईफ. तुम्ही या ठिकाणी तुमच्या मित्राची नावं देखील वेगवेगळी असतील ते वापरू शकता. मग बघूया आपण इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स इन डेली लाईफ मध्ये कसा डायलॉग लिहिता येतो. सर्वप्रथम मी राम या कॅरेक्टरला निवडलेला आहे. तो म्हणतो हाय हाऊ आर यू कृष्णा. तो कृष्णाला बोलतो. तेव्हा कृष्णा काय म्हणतो हॅलो आय एम फाईन अँड यू. राम आय टू वेअर आर यू गोइंग. कृष्णा साहेब आय एम गोइंग टू द प्लेग्राउंड. टुडे इज आवर क्रिकेट मॅच. राम ओ डू यू प्ले क्रिकेट. डोंट यू थिंक इट इज द वेस्ट ऑफ टाइम. देन कृष्णा no, Ram, it is not the waste of time. Actually, games and sports are very important in our life. Ram, what? Krishna, yes, they keep us fit and healthy. They increase our stamina. They keep us cheerful and active. Ram, oh, really? Ram, Krishna, yes, it's fact. Also remember, exercise is the key of healthy life. Ram, thanks, Krishna, for opening my eyes. I was thinking it is the waste of time. Krishna, remember, games and sports are the part and parcel of our life. Rama, I think I should also join games and sports with you. Krishna, why not? Rama, let's go. I also want to keep myself fit and healthy. Krishna, welcome my friend. या स्वरूपामध्ये आपण या डायलॉग मधून हे दाखवण्याचा प्रयत्न केला की गेम्स अँड स्पोर्ट्स आर इम्पॉर्टंट इन आवर डे. 3 मिनिंगफुल डायलॉग्स याला येणं अपेक्षित असतं, पण या स्वरूपामध्ये आपण 1-2 पॉइंट्स जास्त मानले तरी चालतात आणि मग ऍक्युरेट मार्क देखील मिळतात. याला मिनिंगफुलनेस क्रिएट व्हावा लागतो. म्हणून अर्थपूर्ण आणि विदाउट मेकिंग मिस्टेक जर तुम्ही पॉइंट्सची अरेंजमेंट केलात यू विल गेट ऍक्युरेट मार्क्स फॉर स्वरूपामध्ये 5 पैकी 5 मार्क तुम्हाला डायलॉग मध्ये मिळू शकतात. डायलॉगला ऑर मध्ये जो क्वेश्चन आहे तो आहे क्वेश्चन नंबर 6 मधला B2. B2 हा डायलॉगला ऑर मध्ये आहे. जर तुम्हाला डायलॉग जमत नसतील किंवा डायलॉग बद्दल काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही हा प्रश्न देखील सोडवू शकता. दोन्हीपैकी एकच सोडवायचा आहे हे डोक्यात ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये वेळ मिळेल. ऑर मध्ये प्रश्न सोडवायच्या नादाला सुरुवातीला तरी लागू नका, कारण सर्वप्रथम तुम्ही सर्व प्रश्न सोडवणं गरजेचं असतं. 3 तासात तुमचा पेपर पूर्ण होणं गरजेचं आहे. म्हणून ऑर मध्ये प्रश्न सुरुवातीला सोडवू नका. जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही त्याला ऑर मधील प्रश्न सोडवू शकता. ड्रिफ्टिंग अ स्पीच. प्रिपेअर अ स्पीच ऑन the trees are our best friends. You may use the following points. आपल्याला trees are our best friend हा टॉपिक आहे. याच्यावरती स्पीच लिहायचं. पॉइंट्स दिलेले आहेत. ऍडव्हर्टाइजमेंट आहे पॉइंट्सचे. पोल्युशन अ बिग प्रॉब्लेम. कॉज ऑफ पोल्युशन ते पण मांडणी करायचे आपल्याला स्पीच मध्ये. ट्रीज देअर रोल इन द प्रिव्हेन्शन ऑफ पोल्युशन. आपल्याला स्पीच मध्ये वृक्षांचा
प्रदूषण रोखण्याचा जो रोल आहे तो मांडायचा आहे. अपील फॉर पार्टिसिपेशन बाय ऑल सेलिब्रेशन ऑफ वन महोत्सव. वन महोत्सवाच्या सेलिब्रेशन मध्ये सगळ्यांना भाग घेण्यासाठी आपल्याला अपील करायची. इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज, मेंटेन बॅलन्स इन नेचर. ट्रीजचं महत्व सांगायचं, मेंटेन बॅलन्स इन नेचर, निसर्गामध्ये त्याचं संतुलन निर्माण करतात. आपल्याला स्पीच मधून मांडायचं. नो ट्रीज नो लाईफ ही एक स्लोगन त्या ठिकाणी मांडायचं. द रोल ऑफ एव्हरीवन टू सेव्ह फॉरेस्ट. आणि आपला सगळ्याचा काय रोल आहे वृक्ष फॉरेस्ट जतन करण्यामध्ये ते पण मांडायचं. प्लांट ट्रीज सेव्ह लाईफ. वृक्ष लावा जीव वाचवा, अशा स्वरूपातील एक म्हण देखील आणखी ऍड करायचं. ऍड फ्यू पॉइंट्स ऑफ युअर ओन, आणि स्वतःचे काही मुद्दे देखील तुम्हाला ऍड करायचे. चला तर बघूया मग आपण स्पीच कसं मांडणी करायचं. स्पीच साठी एक प्रॉपर बिगिनिंग असते, ती आपण सुरुवातीला मांडणी करणं खूप गरजेचं आहे. आपण टायटल देऊया, द ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स. त्यानंतर द प्रेसिडेंट ऑफ टुडेज प्रोग्राम, द चीफ गेस्ट्स, HM of our school, all my respected teachers and friends. Today is 5th June and Environment Day. आज आपण एक खास म्हणजे असं प्रसंग निवडलेला आहे 5th जून एन्व्हायरमेंट डेचा, कारण त्या दिवशीच मोस्टली ट्रीज बद्दल महत्व लोकांना कळतं, म्हणून आपण ती तारीख टाकलेली आहे 5th June and Environment Day. On this occasion, I would like to say the trees are our really best friends. They are part and parcel of our life. They play very great role in our life. They are God gifts for us. They share everything like a true friend. They give us fresh air, fruits, flowers, and cool shade. It is the introduction of the speech. Speech introduction मध्ये आपण सांगितलं ट्रीज खरंच आपले मित्र आहेत. ते आपल्या सोबत खऱ्या मित्राप्रमाणे सर्व गोष्टी शेअर करतात, असं आपण या स्पीच मध्ये सांगितलं. ते आपल्यासाठी गॉड गिफ्ट आहेत हेही आपण त्याच्यामध्ये सांगितलं, आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे आपण इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं. आता मेन बॉडी ऑफ द स्पीच पाहूया. Nowadays pollution is a big problem because of decreasing number of the trees. आपण इथं पोल्युशनचं रिझन दिलेलं आहे, बिकॉज ऑफ डिक्रीजिंग नंबर ऑफ द ट्रीज. Trees absorb CO2 and release oxygen. Trees absorb carbon dioxide and release oxygen. This process maintains balance in the nature. So it is the right time to take right decision for the preservation of the trees. It is our duty to participate in the Vana Mahotsava and increase the number of trees. Remember, no trees, no lives. So, wake up, my friends, and understand the importance of trees in our life. It is our duty to save trees and save lives. It is our duty to plant number of trees wherever possible. अशा स्वरूपामध्ये आपण यांचा मेन बॉडीमध्ये सर्व मुद्दे इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अगदी समर्पक लँग्वेज मध्ये. जागोजागी आपण याला अंडरलाईन दिलेले, महत्वाची लाईन्स हायलाइटेड सेंटेन्स असतील तर आपण पण हायलाइट केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे, जेणेकरून एक्झामिनरला महत्वाचे मुद्दे लक्षात येतील आणि तुम्हाला योग्य मार्क्स मिळतील. My friends, remember one thing. We know trees are our best friends and they are doing a lot for us. Now it is our turn to do something for them. या वाक्याला देखील अंडरलाईन केलेले, कारण एक महत्वाचा मुद्दा आपण याच्यातून सांगतोय की वृक्ष आपले मित्र आहेत आणि ते त्यांचं काम चांगलं करत आहेत. तेव्हा आता आपला नंबर आहे, आपण त्यांच्यासाठी काहीतरी करणार. We have to only grow their numbers and protect them. So let's take a pledge for the conservation of trees and remember, nothing is impossible if we decide. I hope you will take active part in the conservation of trees and everyone will plant and grow at least 2 trees. अशा स्वरूपामध्ये आपण एक शेवटचा पॅराग्राफ मांडणी केलेली आहे आणि शेवटी आपण कन्क्लुडिंग रिमार्क देतो. At last, I would like to say, trees are the lungs of the world. Trees are the green core. So love them and save them today. They will save you tomorrow. असं मी शेवटचा रिमार्क या ठिकाणी तुमच्यासाठी मांडणी केलेली आहे. थँक्स अ लॉट फॉर गिव्हिंग मी चान्स अँड फॉर लिसनिंग मी. या ठिकाणी आपण
असंही म्हणू शकतो. थँक्स अ लॉट फॉर गिव्हिंग मी चान्स अँड बिअरिंग मी. बिअरिंग म्हणजे मी एवढं काही बोललो ते तुम्ही सहन केल्याबद्दल थँक यू. असं म्हणून आपण त्यांचे आभार मानू शकतो. आणि शेवटला थँक यू. अशा स्वरूपामध्ये हे स्पीच तर पाहिलेलं आहे आपण. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला नक्की शेअर करा. तुमच्या मित्रांना सांगा. सबस्क्राईब करा चॅनलला. जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवीन असेच व्हिडिओ घेऊन येऊ. लवकरच आम्ही तुमच्यासाठी क्वेश्चन नंबर 6 चा व्हिडिओ या भागामध्ये देऊ. या अगोदर क्वेश्चन सेट नंबर 1 चे सर्व व्हिडिओ तयार केलेले आहेत. क्वेश्चन सेट 2 चे या अगोदरचे 4ही पार्ट आम्ही या व्हिडिओ तयार केलेले आहेत. ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली असेल की तुम्ही डिस्क्रिप्शन मधली लिंक पाहून ते व्हिडिओ पाहू शकता. थँक यू.